लक्ष कुठे आहे तुझं? आवाज नाही येते का? काही नाही का ताई, थोडं विचारत आहे. कसल्या? मतदान जवळ येतंय ना, कळतच नाही वोट कोणाला करू. अरे भावा, एवढंच नको लोड घेऊ, चल मी सांगते तुला. अरे भावा, आपल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याचा जर विकास करायचा असेल ना, तर केशवराव आनंदराव जंजाळ पाटील या साहेबांनाच मतदान कर. आता ताई पण त्यांनाच का? अरे भावा, आपल्यासारख्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यांच्यासाठी मोफत क्लासेस आणि अभ्यासिका फ्री, पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या मुला मुलींसाठी प्रशिक्षण फ्री आणि प्रत्येक गावामध्ये व्यायाम शाळा पण सुरू करणार आहेत साहेब. आपल्यासारख्या शेतकऱ्यांचा आणि कष्ट करणाऱ्या मजुरांच्या मुलांचा जर विकास करायचा असेल तर केशवराव आनंदराव जंजाळ पाटील साहेबांनाच मतदान करा. म्हणजे त्यांचा पक्ष कोणता आहे आणि निशाणी काय आहे? अरे साहेब, अपक्ष उभे आहेत आणि साहेबांची निशाणी शिलाई मशीन. त्यामुळेच आपल्याला शिलाई मशीन म्हणजे 16 नंबरचं बटन दाबून साहेबांना बहुमतांनी विजयी करायचंय. त्यामुळे आता एकच नाव लक्षात ठेव, तर केशवराव आनंदराव जंजाळ पाटील साहेब. हो ताई, मी साहेबांनाच मतदान करतो आणि घरच्यांना पण सांगतो. तर मित्रांनो, आपल्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर केशवराव आनंदराव जंजाळ पाटील साहेबांनाच बहुमतांनी विजयी करा. घराण्याशाहीचा मोडण्यात का नेता हा झुंजार होणार फिक्स आमदार केशव पाटील जंजाळ.